म्हणजे व्हीजेएनटीचं एक मागासलेला माणूस 11 वर्ष मुख्यमंत्री राहणं इतकं सोपं काम नाही. तर त्यांना माणुसकीचा खूप गहिवर होता. शेवटपर्यंत माणुसकी कधी सोडली नाही त्यांनी. माणुसकी म्हणजे मग जे पिढ्यानपिढ्या दबलेले लोक आहे किंवा असंघटित लोक आहे, स्त्रिया आहे, मुलं आहे, याच्या बाबतीत त्याचं खूप आयुष्यभर त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन केलं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणते आमच्या पोरा सोराला म्हणते तुमची इंदिरा गांधीची भेट घालून देऊ. म्हणजे दुपारी इंदिरा गांधीने 5 वाजता टाइम दिला. नाईक साहेब कधी रागावले मी कधी पाहिले इतके वेळ भेटायचो आम्ही. धान्य जे वाजत गाजत त्याच्या घरी ठेवून द्यायचं अशी नाईक साहेबांची कल्पना. देशामध्ये मानवी शक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे. सेवा धर्म मानव धर्म. वसंतराव नाईक साहेब हे जे आहे या महाराष्ट्राचं 11 वर्ष मुख्यमंत्री राहणं महाराष्ट्रासारखा एवढा मोठा राज्य इतकं सोपं काम नाही. म्हणजे व्हीजेएनटीचं एक मागासलेला माणूस 11 वर्ष मुख्यमंत्री राहणं, तसं 23 वर्ष ते मंत्रिमंडळात होते टोटल मध्य प्रदेश धरून. तर ते इतकं सोपं काम नव्हतं. परंतु नाईक साहेबाचं जे आहे ना, तर त्यांना माणुसकीचा खूप गहिवर होता. शेवटपर्यंत माणुसकी कधी सोडली नाही त्यांनी. बाकी कोणत्या गोष्टी आहेत त्यांना. आणि माणुसकी म्हणजे मग जे पिढ्यानपिढ्या दबलेले लोक आहे किंवा असंघटित लोक आहे, स्त्रिया आहे, मुलं आहे, याच्या बाबतीत त्याचं खूप आयुष्यभर त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन केलं म्हणून इतके वर्ष टिकले असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट यशवंतराव चव्हाणला सुद्धा मान्य करावं लागेल की यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकाच्या पाठीमागं होते असं पुष्कळ लोक म्हणतात, म्हणून ते इतकी वर्ष मुख्यमंत्री राहिले. जर यशवंतराव चव्हाण त्याच्या पाठीमागे राहिले नसते तर ते त्यांना ते केव्हा, कारण तसं काय MLA वगैरे सोबत असा काही विषय नव्हता त्यांचा. तर ते काँग्रेसचे म्हणून होते, तर ते राहिले असते. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की ते यशवंतराव चव्हाण त्यांना खूप पाठबळ होतं आणि यांचं कामंसुद्धा एवढं आउटस्टँडिंग होतं. महाराष्ट्राला पुढे नेणारं, महाराष्ट्राला सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 ठेवणारं. आणि वसंतराव नाईक साहेबामध्ये म्हणजे ते ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मला वाटतं 2 निवडणुका झाल्या. ते साधारणतः पहिली निवडणूक असेल ते 67ची असेल, दुसरी 72ची असेल. त्या दोन्ही निवडणुका मेजॉरिटी जिंकल्या. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक हारली नाही. हा त्याच्यामधला विषय आहे. आणि त्यांच्या आठवणी सांगायच्या म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते खूपच मोठं कर्तृत्व आहे. असं फार क्वचित म्हणजे रेअर गॉड गिफ्ट ज्याला म्हणतो आपण तसं. जसं पहा, रोजगार हमी योजना ही अशी योजना आहे ज्या एक जमाना असा होता आमच्या वयामध्ये लहान असताना लोकाला जेवायला अन्न मिळत नव्हतं, लोक मरत होते. हे काही म्हणजे काय वाङ्मयासारखं बोलण्याचा विषय नाही, प्रत्यक्ष होतं. लोकाला खायला मिळत नव्हतं. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले प्रयत्न, मग ते हायब्रिडचा विषय असो, तंत्रज्ञानाचा विषय असो, कोणतं ते जे काम केलं आहे ते महत्त्वाचं आहे. रोजगार हमी योजना ज्यावेळेला दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना कामच मिळतं, लोक काय उपाशी मिळत होते, त्याला कामच नव्हतं ना. काम मिळत नव्हतं मग ते उपाशी होते. म्हणून त्यांना ती रोजगार हमी योजना काढली आणि त्याच्यामध्ये राज्याचा तर विकास झालाच झाला, डेव्हलपमेंट झालं, इरिगेशन डॅम झाले, रोड झाले, वेगळ्याच झाल्या. आणि त्याच्यामधून लोकांना खरं म्हणजे आपल्या हक्काचा रोजगार मिळाला त्याला. कोट्यावधीने आजही ती योजना जी आहे देशाच्या लेवलला आहे आणि कोट्यावधी लोकांना काम आजही मिळते. आजच्या कालच्याच बजेटमध्ये 86 लाख करोडचं बजेट आहे. तर ह्या सगळ्या आणि करायचं होतं तर मग ते एवढे पैसे कुठून आणणार? मग त्यांनी जे प्रोफेशनल लोक जे होते, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, जॉब करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावर मग त्यांनी विशिष्ट टॅक्स लावला आणि त्याच्यातून काढली. तर हे अशा प्रकारचं एक मोठं काम त्यांच्या काळात झालं. आता आपण मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो, MSP त्याला म्हणतो ना. सरकार जाहीर करते, केंद्र शासन जाहीर करते, कापसाला एवढे भाव, याला ते भाव. पण ही कल्पना तर वसंतराव नाईक साहेबाचीच आहे. कारण कापूस एकाधिकार योजना जी आली त्याच्यामध्ये भाव याच्या खाली देणार नाही त्याची गॅरंटी दिली होती. तर ते एक गॅरंटी होती म्हणून ते खरी कल्पना तिथं आली. पुढे मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ॲक्सेप्ट केली. आता पाहतो आपण अनेक कृषी प्रोडक्ट जे आहेत त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. ती कल्पना वसंतराव नाईकाची आहे असं माझं म्हणणं आहे. मला मी आता इतके वर्ष राहिलो, मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. पुसद हा मतदारसंघ जे आहे, माझं गाव मरसूळ. आता धरण झालं 1965ला. नाईक साहेब असताना धरण झालं, इरिगेशन डॅम, 4 गाव उठले, आमचं गाव उठलं.
तर ते आमच्या गावात आले होते. मुख्यमंत्री असं आमच्या गावात आले नाही, म्हणजे तुमच्या गावाचं पुनर्वसन चांगलं करून देतो, तुम्ही काळजी. धरण म्हणजे आम्हाला विचित्र गाव उठवायचं म्हणजे काय, ती कल्पना म्हणजे फार वेगळीच होती. पण तिथं आले, एक बैठक झाली, सगळ्याला सांगितलं की तुमच्या एकूण एक गोष्टीचं आम्ही लक्ष देऊ, तुम्हाला जमिनीच्या मोबदल्यात जमिनी देऊ, जे काही सवलती द्यावं, आणि पण काही काळजी करू नका, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी शेवटी ते पाळलं सुद्धा. तर ते आम्ही काय, आमचे वडील जे आहे ते राजकारणी नव्हते, पण ते सरपंच मात्र कायम होते. पहिल्यापासून तर मरेपर्यंत सरपंच होते. मरायच्या अगोदर मग ते सोडून दिलं त्यांनी. तर ते तेवढं राजकारण होतं. पण त्या काळामध्ये ते असं असलं म्हणजे गावासोबत राहायचं, मग त्याच्यामुळे बाबासाहेब नाईक त्यांचे भाऊ जे होते, त्यांच्याशी आमच्या वडिलांचे संबंध आले. नाईक साहेबांचे काही संबंध येत नव्हते, काय ते वेगळं काम होतं. तर हे बाबासाहेब नाईकच पाहायचे. आम्ही गावात ते काय त्यांना भेटायचं वगैरे करायचं. परंतु त्यांनी जे शब्द पाळला धरणाचा, ते धरण केलं आणि त्यांनी ते वेळेच्या आतमध्ये धरणही पूर्ण केलं. तर आम्हाला आता अनेक प्रॉब्लेम झाले. आम्हाला जमिनी दिल्या, मग कॉम्पेन्सेशन मागे पुढे झालं, मग ताबडतोब देत होते. एकदा तर आम्हाला जी जमीन होती, जी आमच्या नावानं ज्या भागात ती अलॉट केली होती, ती सरकारच्या लक्षात काय आलं माहीत नाही. ते त्यांनी पुन्हा गोरगरीब लोकाला ते पट्ट्यानं देण्याकरता काढली. मग नाईक साहेबांनी ताबडतोब स्टे दिला त्याला, आणि जे गावठाण पसंत होतं त्या गावठाला आमच्या गावात 3-4 ठिकाणी, एका ठिकाणी नाही 2-3 ठिकाणी हे गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याने जिथे जिथे अडचण आली तिथे तर ते आले. अशा प्रकारचं ते एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. आणि कोणत्याही माणसाला आहोजावच बोलणं, किती लहान माणूस असला तर आहोजावं, म्हणजे गरिबातला गरीब माणूस असलेला त्याला आहोजावं बोलणं, हे एक गॉड गिफ्ट होती त्यांना, बाकीच्या जवळ नाही. मग सत्ता आली, पैसा आला, मस्ती आली तर शब्द बदलते, तर वागणूक बोलते, हालचाल बदलते. पण नाईक साहेबांच्या काळात मंत्री होते, आमदार होते, नगराध्यक्ष होते, त्या सगळ्या काळात जे पाहिलं तर त्याच्या बोलीमध्ये फरक नाही पडला, त्यांच्या हालचालीमध्ये फरक पडला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य नेहमी असायचं की माणुसकी सोडू नका. तुम्ही काही सोडा, पण माणुसकी सोडू नका. हे ते एक तर माणुसकीचा गहेवर असलेले व्यक्तिमत्व जे आणि म्हणून मला वाटतं की इतके वर्ष ते टिकले. काका, काका म्हणायचो आम्ही त्यांना. एकदा काय झालं की नाईक साहेब ज्यावेळेला अधिवेशन असायचे, तर आमचे आदिवासी होते, पण शिकले सवरले नव्हते. मग ते आम्हाला आम्ही स्टुडंट्स होतो, आम्हाला समोर करायचं. मग इथं अधिवेशन द्या, तिथं अधिवेशन द्या. मग यवतमाळला एक अधिवेशन झालं होतं आदिवासीचं, नाईक साहेब स्वतः झाले, मानोऱ्याला झाले. आमचं जे महाराष्ट्र आदिवासी युवक सेवा संघ आम्ही स्थापन केला होता, ते जवळजवळ 70-71ला. तर आम्ही काकाला म्हटलं, बा तो काका तुम्ही उद्घाटन करा आणि तुम्ही सांगा, तारीखवर सांगा. मी तयार झाले बिलकुल. आता आम्ही काय नवीन नवीनच होतो. मग बाबासाहेब नाईकाला सांगितलं, मला केव्हा येणार आहे. तर तेव्हा डायग्नोसिस कॅम्प होता, मोठा डायग्नोसिस, बिर्ला आले होते पुसाला, मोठा ते म्हणजे त्या दिवशी मुक्कामाला आहेत म्हणे. तर हे दुपारचा कार्यक्रम आहे म्हणे, त्या दिवशी मुक्कामाचा, सायंकाळी तुमचा घेऊन घ्या म्हणे. आता आम्हाला ते सायंकाळी थोडं ऑड होता, कारण लोक हे आणणं, हे काय गाड्या गेल्याची काही व्यवस्था नव्हती, राहायची व्यवस्था नव्हती आमच्याकडे. तरी आणि सप्टेंबरचा महिना, पावसाळी महिना होता, ते 11 सप्टेंबर. कार्यक्रम दिला आम्ही. खूप जवळजवळ 3,000-3,000 आदिवासी पोरं जमा केले आम्ही इकडून तिकडून, आणि कार्यक्रम झाला. आणि मग जबरदस्त त्याने भाषण केलं, आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या काय अडचणी आहेत त्या, म्हणजे अशा प्रकारचं त्या आदिवासी युवक सेवा संघाचं त्यांनी उद्घाटन केलं. आणि असं एकदा काय झालं की आम्ही म्हटलं गरिबी काय आहे, गरिबी आदिवासी लोकांमध्ये, आम्ही आदिवासीचा अभ्यास केला, आदिवासीमध्ये गरिबी काय. तर गरिबी असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. मग शिक्षण घेत नाही, तर पुन्हा त्याला हालचाल करता येत नाही, गाव सोडत नाही, ते त्याचा काही विकास होत नाही. म्हणून आम्ही एक सर्वे केला होता 400 गावाचा. त्यावेळेस 6-7 महिने पैदल जायचं, बसणं जा, असा विषय. बसही तेवढा फार नव्हत्या. इंटरव्ह्यू जाऊन प्रश्नावली केली आम्ही, त्याची काढ. त्याच्यामध्ये आमच्या लक्षात असं आलं आहे, ते गरिबी असण्याचं कारण ते लग्नाला जास्त खर्च करतात, 1. नंबर 2, आवश्यकतेपेक्षा जास्त दारू पितात, 2. आणि शिक्षणाकडे त्यांचं लक्ष नाही. अशा 3 गोष्टी आमच्या लक्षात आल्या. मग आम्ही ते सामुदायिक लग्न काढले. मग हे आम्ही जे का सामुदायिक लग्न काढले ते कोणी काढले नाही. आम्ही सरकार तेवढा पैसे देत नव्हते. नवरदेवाकडून 101 आणि मुलीकडून 51, आणि ते 151 मध्ये त्या टोपी, पायात चप्पल, आणि त्यात ते थोडा सोन्याचा डॉट त्या मंगळसूत्राला, ते त्या 151 मध्ये बसवायचे. बाकीचा खर्च जो आहे, लाऊडस्पीकर, जेवण, पेंडॉल, ते जे गाव करेल
त्या गावाने ते करायचं आणि आम्ही मुवमेंट चालू केली. तर त्याच्यामध्ये मग नाईक साहेबाला म्हटलं, "बा आमचं पुनर्वसित गाव होतं ते." म्हटलं, "काका या निमित्ताने आमच्या गावाला भेटी होते आणि तुम्ही वेळ द्या, तुम्ही घे म्हणे कोणती वेळ. तर तुम्ही केव्हा करता?" त्याच्या तारखा पाहिल्या मी. मग त्या तारखेवर मग संध्याकाळची वेळ. मग आमच्या इथं सामुदायिक लग्न झाले. 13 लग्न लागले होते त्यावेळेला सामुदायिक लग्न. 1900 ते आहे जवळ-जवळ 72. 72ची गोष्ट आहे. 72-73ची गोष्ट आहे ती. आमच्या वसंतपूर गावाला आले ते आणि ते सामुदायिक लग्न केलं. चांगलं भाषण केलं. अशा प्रकारचं ते आम्ही म्हटलं तर ते आणि आमचे जे काम होते त्यांना इतकं आवडायचं ते. कारण आम्ही हेराफेरी काही करत नव्हतो आणि आम्ही बाकीचे याचे कामं घेऊन घ्या त्याचे कामं नाही. आम्ही ते आदिवासी पुरतोच. कारण ते आदिवासी तसं कोणी अप्रोच नव्हतं आणि काही नव्हतं. तर ते काम करतं ते सामुदायिक लग्नाला सुद्धा आले. सांगायचं तात्पर्य की ही जी चळवळ आहे या चळवळीला समर्थन दिलं पाहिजे समोर गेलं आणि आता ते एक कोर्टा नावाचं गाव आहे. ते हनुमान जयंतीच्या दिवशी दरवर्षी लग्न लावते. पण पूर्वी काय होतं की लोकांना डबल-डबल खर्च करणं पडत नव्हता. म्हणून ते सामुदायिक लग्नाला हनुमान जयंतीमध्ये काय शेकडो वर्षापासून काला असते. काला म्हणजे ते वर्गणी जमा करायचे हनुमान जयंतीच्या दिवशी लोकं. 2 बैलवाल्यांनी इतके, 4 बैलवाल्यांनी इतके, मजुरांनी इतकं, दुकानदारांनी इतके, अशी त्या काळात जे आणि मग त्यांनी हनुमान जयंती या दिवशी केली, की हे म्हणे बा हे लग्नाचा खर्च लग्नाचं जेवण हेच आणि हे काल्याचं जेवण एकच. म्हणजे डबल खर्च करायचं कामच नाही. डबल वर्गणी मागायचं. अशा प्रकारचे आज 52 वर्ष झाली त्याला. तो पोर्टा नावाचं गाव आहे, ते सामुदायिक विवाह मेळावा करते. आता ते या 15 वर्षात सरकार मदत करते. संस्थेला मदत नाही, त्या वधू-वराला करते. पण ती 52 वर्षापासून करतात. तर हे आणि हे याच्यामध्ये सुद्धा नाईक साहेबांनी मग सुधाकर नाईकाला बोलावून घेतला आम्ही मग. त्यांच्या हस्ते ते सामुदायिक विवाह पहिले सुधाकर भाऊच्या हस्ते केलं, नंतर मग नाईक साहेबाच्या काळात. तर हे असं ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा आदिवासीचा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता हां, क्षेत्रीय बंधन बरोबर आहे. हां. तर तो क्षेत्रबंधनाचा विषय असा होता की भारतीय राज्यघटना स्थापन झाल्यापासून ब्रिटिश काळामध्ये 1935च्या कायद्यामध्ये असं होतं की कोणकोणते आदिवासी आहेत त्यावेळेला ना ते जी यादी आहे तीच समोर आली 1935च्या वेळची. आदिवासी कोण पण तेव्हा बॅकवर्ड क्लास, मोस्ट बॅकवर्ड क्लास असं काय ते होतं ते. तर ती यादी समोर आली इकडं आणि ज्यावेळेला घटना स्थापन झाली त्यावेळेला वेळ नव्हता. याच्या याच्यामध्ये त्यांनी ती आपली यादी पण त्याच्यामध्ये काहीतरी ब्रिटिश काळामध्ये झालं, की काही लोकं आदिवासी जे आहेत ते थोडेसे ॲडव्हान्स आहे. काही एरिया ॲडव्हान्स आहे. तर त्याला एवढे वेटेज देऊ नये आपण. जे अतिशय मागासलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना आपण बाकी सगळ्या सवलत देऊ आणि हे बाकीचे जे लोकं आहेत, आदिवासी यादीमध्ये आहेत, पण त्या एरियामध्ये राहणारे जे लोकं आहेत, त्यांना स्टेट गव्हर्नमेंटने सवलती द्याव्या. आम्ही आम्ही केंद्र शासनाने देणार नाही, असं ते त्यांची कल्पना होती. मग ते तर आता तेवढा अभ्यास आम्हाला माहीत नव्हता. पण आम्हाला रिझर्व्हेशन आम्हाला केंद्राच्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. केंद्राचा फंड मिळत नव्हता. त्याच्यानंतर केंद्राचं राजकीय रिझर्व्हेशन नव्हतं. तर काकाला म्हटलं ते म्हणे, "शिवाजीराव ते आम्ही ऑलरेडी 3-4 वर्षापूर्वी आम्ही केंद्राला पाठवला आहे म्हणे प्रस्ताव, की बा हे महाराष्ट्रावर अन्याय आहे." तेव्हा मध्य प्रदेशच्या वेळेला आहे तिथं 3-4 राज्यात असा प्रॉब्लेम होता. तर ते पाठवलं पण अजून झालं. तर मग ज्यावेळेला वसंतपूरला नाईक साहेब आले, तर भाषणामध्ये मी 3च गोष्टी सांगितल्या नाईक साहेबाला. मी म्हटलं, एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इंदिरा गांधीची भेट घ्या. इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेला. त्यांची आमच्या महाराष्ट्र आदिवासी योग सेवा संघाची भेट घालून द्या म्हटलं. एक. दुसरी गोष्ट म्हटलं आश्रमशाळा नवीन सुरू झाल्या म्हटलं. पण आपल्या या 3 तालुक्यात एकही आश्रमशाळा झाली नाही म्हटलं. तर म्हटलं एक धारवाड तालुक्यात आणि एक तुमच्या पुसद तालुक्यात. पुसद तालुक्यात 3 तालुके होते आणि धारवाड तालुक्यात 3 तालुके वेगळे होते. तुमच्या ते हे आणि एक आमच्या छोटं धरण होतं. ते धरण हे धरण करून द्या छोटं धरण आहे म्हटलं. तर नाईक साहेबांनी तिन्ही गोष्टी म्हणे ते बिलकुल करून देऊ आणि तुमची इंदिरा गांधीसोबत भेट घ्या. पहा केवढा मोठा माणूस. म्हणजे मुख्य राज्याचा मुख्यमंत्री म्हणते आमच्या पोरासोराला म्हणते तुमची इंदिरा गांधीची भेट घालून देऊ. म्हणजे लहान गोष्ट नव्हती ती. तर म्हणून ते त्याच्यात जी क्वालिटी होती ना, गॉड गिफ्ट जी होती ना, तर त्याच्यामुळे ते एवढे मोठे झाले आणि त्याच्या काळात जबरदस्त ते कामं झाले. ते आज महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. तर ते मग झालं ते हॉस्टेल म्हणजे आश्रमशाळा आमच्या गावाला एक आश्रमशाळा गव्हर्नमेंटच होते आश्रमशाळा अनुदानित नाही. गव्हर्नमेंटची आश्रमशाळा आणि त्याच्या पुस्तक तालुक्यात खैरगाव होतं काय तिथे एक दिली आश्रमशाळा. समाज कल्याणमध्ये प्रतिभाताई होत्या. मग आम्ही त्यांना आठवण करून दिली. मग लगेच त्यांनी देऊन दिलं आम्हाला. धरणही काम करून टाकलं आणि मग हे झाले एप्रिल 26 एप्रिलला काहीतरी हे झाली आमची बैठक झाली.
26 एप्रिल 74ची गोष्ट आहे, सामुदायिक लग्नाची. तर म्हणे आम्ही ज्यावेळेला दिल्लीला जाईन त्यावेळेला बोलावून घेऊ म्हणे. आता आम्ही विसरून गेलो होतो. आता काय कम्युनिकेशन होत नव्हतं. पण ते काय झालं त्यांचं ते ऑक्टोबरमध्ये फोन आला त्यांचा. त्यांची राज्यमंत्री होती भाऊसाहेब पटेल म्हणून होता एक, धारणीचा. तो एकच उपमंत्री राहायचा आदिवासी एकच उपमंत्री राहायचा. उपमंत्रीच राहायचा. त्या मंत्रीवर छोटा असायचा. अरे बाबा होते हमारा बाबा बाबा बोले वो बाप नाइक साहब ने बुलाया, बोले 1 तारीख को इंदिरा गांधी को मिलना है, तुम 1 दिन पहले चलो बोले. आमच्या महाराष्ट्र सदनला व्यवस्था वगैरे करून दिली त्या राज्यमंत्र्याने. लेकिन बाबा बोले मेरा प्रमोशन करो बोले, वो डेप्टी मिनिस्टर होता तो. मेरा राज्य मंत्री तो करो बोले. अरे म्हणलं काका काका बोला तुम बोलून द्या बोले असं ते. मग ते झालं. आम्ही 1 दिवस अगोदर गेलो महाराष्ट्र सदनला, आमची व्यवस्था केली. 10-12 लोक होतो आम्ही. आणि आमचं म्हणणं आहे की क्षेत्रबंधन हटवा. जे आमच्या यादीमध्ये आहे त्या सगळ्याला सारखं सवलत द्या, असा एक विषय होता. मग ते गेलो. गेल्याच्या नंतर 11चा टाईम दिला आम्हाला. 1 नोव्हेंबरची गोष्ट. 11चा टाईम दिला. आम्ही वाट पाहत कागद सगळं तयार करून बसलो. आणि त्यांचा फोन आला की नाईक साहेब येऊ शकत नाही. येऊ शकत नाही म्हणजे येणार आहे, पण उशिरा येणार आहे. ते आले 12-1 वाजता. त्याचं विमान झालं लेट. मग आता म्हणलं आता काय भेट होत नाही बा, एवढ्या सगळ्या मेहनतीने केलं. मग नाही नाही भेट होईल म्हणे. मग ते नाशिकला फोन लावला. मग दुपारी इंदिरा गांधीने 5 वाजता टाईम दिला. एकच आमची बैठक होती त्यांच्या 10 जनपद वन सफदरजंग रोडला सॉरी. तर ते मग गेलो आम्ही सगळं नाईक साहेब वगैरे. तर ते नाईक साहेबांनी ऑलरेडी 36 पेजचं कॉन्फिडन्स होतं की बा आदिवासी लोकांवर किती अन्याय होत आहे. मग ते बोलले मग मलाच प्राधान्य दिलं. सांग म्हणे शिवाजी म्हणे काय ते. तर मॅडम मला नाईक साहेबांनी सांगितले बा ये आदिवासी हो के भी इनको केंद्र शासन की सहूलतें मिलती, पॉलिटिकल सहूलतें आदिवासी की लिस्ट में है लेकिन मिलती नहीं उनको. हाँ ठीक है बोले. तो मग मला म्हणे मिळाला आपको आपके पास टाइम नहीं मिला. बोले एक बात बोलता हूँ, एक आदिवासी का आदमी है, उसको 2 बच्चे पैदा हो गए, वो शेड्यूल एरिया के गांव में पैदा हुआ तो आदिवासी है, दूसरे शहर में या कोई दूसरे बड़े गांव में पैदा हुआ तो आदिवासी नहीं. एक बाप के 2 लड़के एक आदिवासी, ये कैसा हो सकता है? ये शेड्यूल कास्ट के लिए रूल नहीं है, हम आदिवासी के लिए क्यों है? हाँ मुझे पता है. नाईक जे आहे नाईक साहेबांना नाईक साहेबाच्या लेवलला म्हटलं त्यांनी तर आम्हाला सगळ्या सर्व दिल्या, नोकर भरती दिली आम्हाला, स्कॉलरशिप स्टेट गव्हर्नमेंट दिली आहे म्हटलं. ते त्यांच्या लेवलला करू झालं, त्याच्याबद्दल काही विषय नाही म्हटलं. पण केंद्राचा फायदा मिळत नाही ना म्हणलं आम्हाला. मग सगळ्यात मोठ्या म्हणजे एवढे मोठे जॉब्स आहेत म्हटलं, ते जॉब्स नाही मिळत आम्हाला. स्कीम्स आता स्कीममध्ये रिझर्वेशन मिळत नाही, पॉलिटिकल रिझर्वेशन मिळत नाही, अनेक प्रॉब्लेम आहेत म्हणलं आमचे. आणि राज्यात म्हटलं 2 सर्टिफिकेट आहेत. आदिवासी लोक 2 आदिवासी एकच सर्टिफिकेट मिळायला पाहिजेत ना. एक सर्टिफिकेट हे बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब आणि दुसरं सर्टिफिकेट काय, हे बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब लिव्हिंग आउटसाईड स्पेसिफाईड एरिया. त्या स्पेसिफाईड एरियाच्या बाहेर राहणार 2, असं होते का म्हटलं. हाँ ठीक है ठीक है, देखो बोले मैं तो मुझे तो पता है बोले विषय का, लेकिन वो कोशिश करूँगी. लेकिन ये अपोजिशन वाले क्या करें. अपोजिशन वाले म्हणजे त्यावेळेला काय भयानक ते इमर्जन्सीच्या अगोदरचा काळ होता 74चा. त्यावेळेला ते जयप्रकाश नारायणने एक मोठं आंदोलन केलं होतं. सारे पक्ष एका बाजूला आणि काँग्रेस एका बाजूला केले होते. म्हणजे खूप, आणि म्हणून तिला इमर्जन्सी लावायचं काम पडलं होतं. म्हणजे लॉ अँड ऑर्डर ते सांगत होते की मिलिटरी वाले तुम आगे आ जाओ, पुलिस वाले तुम आंदोलन करो, असं म्हणजे चेतवण्याचं सगळं काम होतं. त्यामुळे त्यांनी इमर्जन्सी लावली असेल. तर मग ते मग देखते बोले असं म्हटलं. मग आम्ही गेलो. 1-1.5 वर्ष त्याच्या लोकूर कमिटी नेमली होती. त्या लोकूरकडे ताबडतोब रिपोर्ट द्यायला सांगितला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हे क्षेत्रबंधन नष्ट करायलाच पाहिजेत, त्याचं एकमत झालं. त्याच्यात तितक्या सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, घटनेच्या बाह्य आहे म्हणून त्याने एक रिपोर्ट दिला. तर हे सगळं केल्याच्या नंतर मग ते पार्लिमेंटमध्ये काय ते विरोध यासाठी झाला, ते टेन्शनचं वातावरण होतं त्यावेळेला. 76ला कायदा पास झाला, इमर्जन्सी झाल्याच्या नंतर पास झाला, पण त्यावेळेला इंदिरा गांधीच होत्या. आणि काही चर्चा न करता खालच्या वरच्या अवसराला पास झाला. आणि फखरुद्दीन अली अहमद ते हे होते राष्ट्रपती, त्यांनी सही केली. तर दुसरं याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय झाली की 5 वाजता भेटल्यावर मग नाईक साहेबाला म्हटलं आम्ही महाराष्ट्र सदनला आलो आम्ही. तर म्हटलं काका एखाद्या दिवशी आमची अशीच म्हटलं राष्ट्रपती भेट घालून द्या म्हणलं आमची. मग राष्ट्रपती भेटायचं म्हणलं हो. ते त्याचा पी होता नाशिकर PS, लावा ना त्या राष्ट्रपती भवनला लावा म्हणे, आणि मला भेटायचं म्हणून सांगा म्हणे त्यांना. मग ते बोलले असं असं. मग त्यांनी डायरेक्ट राष्ट्रपतीला दिलं. तर ते म्हणे मुख्यमंत्र्याला द्या म्हणे तुम्ही. मुख्यमंत्र्याला दिला पहिले फोन त्यांनी.
आणि मग राष्ट्रपती बोलले, आओ ना बोले कभी भी आओ, ते दोस्तच होते ते. नहीं नहीं ऐसा नहीं बोले, एक डेपुटेशन है बोले, उनको मिलना है बोले, टाइम दे दो बोले, एक निवेदन देना है बोले. मग त्याने मला 8 वाजता टाईम दिला. मग त्याप्रमाणे आम्ही 8 वाजता गेलो. तिथं काय आमचं निवेदन द्यायचं होतं. फोटो सेशन झालं, आम्ही निवेदन दिलं. देखो बोले प्राईम मिनिस्टर कर सकते बोले. आम्ही व्ही गिरीला भेटलो होतो. आम्ही भेटलो स्वतः कॅपॅसिटीमध्ये त्या मानवजी आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. तर ते बोले वो सब कुछ प्राइम मिनिस्टर कर सकते हैं बोले, हम लेकिन बोले आपका सोच है हम उनको भेज देंगे बोले व्ही गिरी. तर नाईक साहेब हे आमच्यासारख्या लहान माणूस, आदिवासी माणूस, काही खूप मोठं काही इम्प्रेशन आहे आणि प्रॉपर्टी आहे आणि कुठं राजकारणात बदलाव करते असं काही नव्हतं ना. पण एक माणुसकी नावाची गोष्ट आहे. कायदेशीर जी गोष्ट होत नाही, महाराष्ट्रात इतकी वर्ष झाली नाही. हा अन्याय हे म्हटल्याच्या नंतर त्यांनी आमच्या अगोदर नोट पाठवली होती 36 पेजची. त्याच्यानंतर हे भेटल्या राष्ट्रपती आणि त्यांना भेटायला मुव्हमेंट झाली आणि नंतर मग आपल्याला हा कायदा झाला. तर हे एवढं मोठं काम, इतकं सोपं काम नव्हतं. ते नाईक साहेबांनी केलं. आता सामुदायिक लग्नाला येणं, काय ते असं काय मुख्यमंत्री म्हणून येऊन राहिला. ते आमच्या आजूबाजूला, अरे काय मुख्यमंत्री म्हणे हात तळपायाला काय म्हणतायत, हात त्या पाताच्या याच्यावर म्हणजे कसं फुटतील बरं नाईक साहेब येत नाही म्हणे, अशी लोक चर्चा करायचं. मग नाईक साहेब जुने आमचे मसूचे लोक होते, तांड्यावरचे लोक आले, मग सगळी चर्चा केली, चहा पाणी झालं, नंतर कार्यक्रम झाला. तर हे असं नाईक साहेबाचं खूप मोठं आज आज कितीतरी आठवणी आहेत नाईक साहेबाच्या. ते आपल्याला आज एकदा काय झालं की आता लोकांना विश्वास तुम्ही बसत नाही, पण सांगतो तुम्हाला 2 गोष्टी अशा झाल्या. एकदा पूर्वी डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्शन बोर्ड होतं. स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत, जसं आहे नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, याच्यामध्ये क्लास 3 आणि क्लास 4च्या नोकऱ्या हे देण्याचे अधिकार त्या बोर्डाला होते. प्रत्येक विभागीय एक एक बोर्ड, विदर्भाला एक बोर्ड होतं, मराठवाड्याला एक, असं 4-5 काहीतरी बोर्ड होते. तर ते नाईक साहेब मी गेल्या, मला नाईक साहेब बिलकुल ते आल्याबरोबर म्हटलं आतमध्ये बोलवायचं सूटमध्ये. हा काय म्हणे काका, म्हटलं ते असंच भेटायला आलो मला, असे काम वगैरे. ते म्हणलं बरं काय म्हणे, अरे बोला मला आठवण आली म्हणे, ते तुला म्हणजे डिव्हिजनल डिस्ट्रिक्ट सिलेक्शन बोर्डवर मेंबर घ्यायचा आहे म्हणे, त्याचा चेअरमन नागपूरचा आहे म्हणे आणि ती जागा खाली झाली आहे म्हणे. मी म्हटलं काका मला व्हायचं नाही, मी त्यावेळेला लॉ ग्रॅज्युएट व्हायचं होतं. मी म्हणलं माझं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही काका, मी एवढी निवडणुकीचा प्रचार करीत सार्वजनिक काम केलं, पण असं काही घेत नाही म्हटलं. पण मी मला एक नाव देतो म्हटलं. तर ते ठीक आहे ना. मग ते डवले नावाचा एक बाबूराव डवले म्हणून होते अकोला जिल्ह्यामध्ये. मग त्याचं नाव दिलं, मग त्याची ऑर्डर आम्ही गेलो स्वतः नाईक साहेबाला अर्ज दिला मुंबईला, मग ती ऑर्डर निघाली. मग एका दिवशी काय झालं त्याला की म्हणे शिवाजी म्हणे एक MLC जागा खाली झाली आहे, MLC अप्पर हाऊसचा. तर मी म्हटलं काका मग आपलं धोरण तेच आहे म्हटलं, जोपर्यंत आपण लॉ ग्रॅज्युएट होत नाही आपलं पद घेणार नाही म्हटलं. नाही म्हणे मग ते नाव, म्हणलं नाव आता मी ते एकदम ज्युनियर आहे म्हणजे, आपल्या सिनियर बरेच आदिवासी लोक आहेत म्हणलं, त्याला तुम्ही सांगा तर ते नाव आदिवासी करायचं आहे म्हणे. तर कारण वरच्या हाऊसला आदिवासी नव्हताच आणि काँग्रेस शेवटपर्यंत केला नाही, कोणच नाही केलं. फक्त शिवसेनेनं आत्ता मागच्या 4-5 वर्षापूर्वी केला आहे अप्पर हाऊसला. नाही तर आदिवासी वरच्या हाऊसला गेलाच नाही कधीच. तर तर ते म्हणे नाव द्या म्हणे. तर मी म्हटलं काय तुम्ही त्यांना विचारा ना. बरं तुम्ही असं करा म्हणे, त्या लोकांना सांगा म्हणे, मला मी सांगण्यापेक्षा बाबासाहेब नाईकांना सांगतो, त्याचे भाऊ होते त्यांना सांगतो म्हणे, ते त्यांना सांगते म्हटलं. आणि ते बी इतके पहा म्हणजे आदिवासी लोक, त्यांनी स्वतःसाठी कोणाला मागितलंच नाही. म्हणजे नाही तर म्हटलं तर तू मी नाही मला देऊ दे, ते सभापती होते ना बरेच लोक, APMCला सभापती होता, पंचायत समितीला सभापती, असे अलग अलग होते ते, पण त्यांनी कधी म्हटलं नाही. तर त्यांनी काय सांगितलं, गोविंदराव बुचके एक दोनदा फार कमी 1000-1200 मतदान पडले होते ते दिग्रस मतदारसंघातून. तो खूप मोठा इजारदार उभा होता तो महिंद्रे फॅमिली. त्यांच्या घरात 2 आमदार, दोन्ही पूर्व आमदार होते मागे पुढे. तर त्यांना बोलावलं, ते म्हणे तू आता बरेच दिवस झाले म्हणे, 2दा निवडणूक हारले म्हणे, गरिबी आहे आणि तो काय आता निवडणूक लढू शकत नाही, त्याच्यापेक्षा काका पार्टीमध्ये येऊन जा. आणि मग ते त्याला बराच वेळ घेतला, मग त्याने लोकांनी पटवलं त्याला, बुचके साहेब गोविंदराव बुचके. आणि मग त्याने एकदा नाही म्हणजे राहिलेली पिरियड आणि फुल टाईप असे 2 पिरियडमध्ये बुचके साहेबाला, आदिवासी माणसाला वरच्या अप्पर हाऊसला दिलं. एवढं मोठेपण आहे त्यांचा. असं स्वभाव होता. नागपूरला ते मोठ्या कॉलेजमध्ये शिकले होते. तर ते त्याचे एक असं, जसं बाबासाहेब आंबेडकर कोट घातल्याशिवाय जमत नव्हतं, तसं यांना आपलं ते अप टू डेट राहायचं, म्हणजे ते फुल कोट राहायचे ते. पावसाळा असो उन्हाळा असो, त्याचा ते ड्रेस ठरला होता, त्या ड्रेसमध्ये राहायचे. परंतु अंतःकरणातून एकदम हळवं अशा प्रकारचं होतं. माणुसकीला गह्यावर आणणारं, असे फार म्हणजे गरिबाप्रती तुम्ही पहा ना, जे जे गोष्टी केल्या ना त्यांनी,
त्याचा रोजगार हमी म्हणजे काय जबरदस्त. त्याच्यानंतर कायदे आहे, रिझर्वेशन आहे, अंमलबजावणी. तुम्हाला माहिती आहे का, रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल ट्राईब, हा मूळ जे बेस जे आहे ते कसं आहे की पूर्ण घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की आदिवासीची जमीन ही सहज कोणाला गैर आदिवासीला विकता येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्यावेळेला सर्व देशामध्ये कलेक्टरची परवानगी, आणि कलेक्टरच्या परवानगी त्याला कंडिशन टाकल्या होत्या पूर्ण देशामध्ये. पण आपल्यात तसं काही नव्हतं. तर त्याच्यामुळं काय झालं की आदिवासीकडे जमिनी होत्या म्हणजे अशी जमीन, लहान मोठ्या जमिनी होत्या त्यांच्याकडे, पण ते खूप विकायचे शाहूकारीमध्ये, बहुतेकदा शाहूकारीमध्ये अशी लूट होती. मग नाईक साहेबांनी कायदा आणला 1974ला, रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल ट्राईब, आदिवासी जमीन आदिवासीला परत मिळणारा कायदा आणला 74ला. पण त्याची अंमलबजावणी केली 1/4/57 पासून रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनं. हां, तर ते कैदी आणि त्याचे असे जबरदस्त कायदे केले, त्याचे अमेंडमेंट अशा केल्या की स्कोपच ठेवला नाही. ती खालच्या कोर्टामध्ये वकील नाही लावायचा कोणी, त्या केसमध्ये वकील नाही लावायचा, आणि यांनी सिव्हिल कोर्ट्स म्हणजे दिवाणी न्यायालयात ही केस गेली नाही पाहिजे. इथे जाईल तहसीलदारला, त्याचा एक तहसीलदार, त्याचा अपेलेट ऑथॉरिटी कमिशनर, आणि डायरेक्ट मग हायकोर्ट रीट करा, अशी त्याची व्यवस्था केली होती. त्याच्यामुळे हजारो लोकांना जमिनी मिळाल्या. मग लोक सुप्रीम कोर्टात गेले. त्याच्या कायद्यामध्ये दुसरी अशी प्रोव्हिजन होती, विथ ऑर विदाउट द परमिशन ऑफ द कलेक्टर. कलेक्टरची परवानगी घेतली असेल तरी जमीन ती वापस द्या गैरआदिवासीकडून आदिवासी, असंही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये. आणि हे त्यावेळेला हे 76च्या अगोदरचे आदिवासी होते. याला हा लागू होतं कारण अशा 2-3 वर्ष सुप्रीम कोर्टात अनेक वेळा चॅलेंज झाला. सुप्रीम कोर्टात सांगितलं की आदिवासीच्या हितासाठी महाराष्ट्रातला गव्हर्नमेंटला कायदा करता येते. त्यांनी कायदा केला, नाईक साहेबांनी जे कायदा केला ते बरोबरच आहे. शेकडो वेळा ते निर्णय झाले. म्हणजे इतकं त्याचं बारीक सारीक पाहून न्याय देण्याची भूमिका आहे ती त्यांनी आयुष्यभर घेतली. 200 वर्षापूर्वी खर्डा नावाचं गाव होतं इथं. ते गाव उठून गेलं. मारुतीचं मंदिर होतं जुनं, ते वडाचं झाड होतं, तिथं काहीच नव्हतं, वस्ती नव्हती तिथं. ते आणि सगळी बॅरल गव्हर्नमेंटची लँड होती तिथे. मग आम्ही ते चॉईस केली आम्ही किंवा हे द्या आम्हाला. त्यावेळेला जमिनीच्या मोबदल्यात जमीन द्यायची पद्धत होती. तर 3-4 ठिकाणी दिले. तिकडे उमरखेडमध्ये दिले. काही लोक धरणाच्या वर जमीन होत्या त्यांना तिथं दिलं. आमचे 2 तांडे होते. आमच्या गावाच्या ठिकाणी 2 असे अलग अलग त्यांनी दिले. तर ते आमचं म्हटलं बाबा नाईक साहेबांनी एवढं मोठं गाव वसवलं आमचं, आणि नाईक साहेबांसाठी हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. मग मी त्यांना म्हटलं की बा हे खरडा-फिरडा काय बरोबर नाही. आपण नाईक साहेबाच्या नाव ठेवू, आणि मोठे मोठे नाव असे नागपूर, रायपूर, तसं ते वसंतपूर. वसंतराव नाईक म्हणून वसंतपूर, मग वसंतपूर नाव ठेवलं. आपण ठेवलं मग रेकॉर्ड आल्यानंतर. तर ते त्यांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. पण आता तर मला तर म्हणजे ती पूर्ण फॅमिली जी आहे, तर बाबासाहेब नाईकांनी मला एकदा अनपोज म्हणजे पार्लिमेंटरी बोर्डातून, म्हणजे जिथं सिटिंग उपाध्यक्ष होता पाटील, सुधाकरराव पाटील सिटिंग होती जिल्हा परिषदेला, त्याचं तिकीट कापून, त्यावेळेला रिझर्वेशन वगैरे नव्हते, तर ते माझं नाव त्यांनी फायनल केलं. पण मी म्हटलं मला निवडणूक लढायची नाही, म्हणजे रद्द करून टाकले, मी लढलो नाही. तर असं, आणि मग आपलं काय कुठेही नॉमिनेशन द्या हे असं, आम्हाला एवढी संधी जी मिळाली ते नाईक साहेबांमुळं. म्हणजे बेसिक जे आहे, जे आमचा बेस झाला, आमची राजकीय जी आमची घडणधडण झाली. आज मी 6 वेळ मंत्रिमंडळात होतो. 6 मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात होतो मी, 6 वेगळे मुख्यमंत्री. असं फार क्वचित लोकांना, माझ्यासारख्या माणसाला फार क्वचित संधी मिळते. ती मिळाली. आता ते, परंतु ते त्यांनी मला संधी मला घडवलं. पण ते त्याच्या काळात मला त्यांना काय म्हणतात पज नाही देऊ शकले. कारण ते 1980ला ते एक्सपायर झाले. 78ला वेगळा पक्ष झाला. त्याच्यामुळे ते काही करता नाही आलं. तरी मला त्यांनी ओपन सीटवर 1978ला निवडणूक लढवली. दिग्रसमध्ये ओपन सीटवर होतो मी. म्हणजे राष्ट्रवादी 2 काँग्रेस झाले होते ना, त्या सुवर्णसिंह काँग्रेसवर दिग्रसवर ओपन सीट लढलो मी. पण हरलो सेकंड नंबरला होतो. बाकी सगळ्याचे डिपॉझिट गेले. मी सेकंड नंबरला होतो. तर ते आता काय 5-6 हजार निवडणूक लढायची, त्यावेळेला त्या लढली आपण. नाईक साहेब 6,000 दिले, आम्ही 6,000 असं काही केलं ते. तर हे अशा प्रकारचं म्हणजे एवढं मोठे, पण त्याचं ओपन सीटवर, आदिवासीला ओपन सीटवर तिकीट देणं, आज थोडीफार कल्पना कर, त्या काळात कोणी कल्पना करत नव्हतं. तर ते, आणि ते मराठा लोकांना डावलून, म्हणजे हे इतकं सोपं काम नव्हतं ना. पस्ते मराठा होते, मोठे मोठे जागीरदार इजारदार, ते फॅमिली होती ना तिथं, ते सिटिंग जे मेंबर होते पूर्वी, ते तर त्यांनी न करता आपलं दिलं. तर ते असं त्यांचं मोठेपण होतं. आणि प्रेम, सगळ्यावरच प्रेम करायचे. त्याचा दुश्मन, मी नाईक साहेबाच्या पूर्ण आयुष्यात कधी रागावला, मी तर अनेक वेळा लिहिलं,
नाईक साहेब कधी रागावले मी कधी पाहिले नाही. इतके वेळ भेटायचो आम्ही. आता कसे लोक इथे बी लोक हां बोंबलत तू असं होतं भेटी तिथे बी बोंबलत. पण कोणाला रागावलं पाहिजे नाही नाईक साहेबांना. म्हणजे इतका शांत स्वभावाचा माणूस. शांत स्वभावाचा आणि दूरदृष्टीवाला किंवा माणुसकीला हे करणारा अशा प्रकारचा आणि जात-पात, धर्म हे त्याच्या पलीकडं त्यांचं हे होतं. मग त्यांनी काय केलं दुसरं गरीब माणसाची शेती वाहून घेण्याचा एक कार्यक्रम काढला. त्याचं नाव त्याचं मला माहीत नाही. पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी आणि काय की जे गरीब 2 एकरवाले, 3 एकर, 4 एकरवाले धड नांगरू शकत नाही, वखरू शकत नाही. न वखरता पेरून टाकते तर त्याच्या शेतामध्ये नांगरणं, वखरणं, पेरून देणं, बियाणं आणून देणं आणि निंदण करणं आणि फवारा मारून देणं हे असे बरेच आयटम होते. तर जिल्ह्यातल्या लोकांनी आणि जिल्ह्यातल्या लोकांनी खूप मोठ्या मत केलं. आम्ही सुद्धा ते नांगराचे नांगर करून दिलं. निंदला स्टुडंट होतो आम्ही. फवारणी स्टुडंटनं मारली आणि बाकीच्या लोकांनी करून आणि मग ते धान्य जे आहे वाजत-गाजत त्याच्या घरी नेऊन द्यायचं अशी एक नाईक साहेबांची कल्पना आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. म्हणजे पदावर नसताना सुद्धा शेवटच्या माणसं त्यावेळेला शेवटचा माणूस ज्याच्याकडे कोणते साधनं नाही, तर त्या माणसाला त्यांनी ते असे न्याय देण्याचं काम त्या काळात केलं. अशा आठवणी आहे त्यांच्या.